नागराज मंजुळेच्या सैराटने कॉमेडी किंग कपिल शर्माला सुद्धा वेड लावलेला आहे। सैराटच्या टीमने आता कपिल शर्माच्या द कपिल शो मध्ये हजेरी लावलेली आहे। या भागाचं नुकतंच शूटिंग करण्यात आलं। आतापर्यंत अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांची या शो मध्ये उपस्थिती असायची, मात्र कपिलच्या मंचावरती सैराटच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला हजेरी लावण्याचा सन्मान मिळालेला आहे। येत्या आठवड्यात हा एपिसोड दाखवला जाईल। खरं आम्ही त्यांना आधी टीव्हीवरती बघायचो, पण प्रत्यक्षात समोर भेटलं तर खूप ते खरंच असे खूप हसवतात आणि खरंच मजा आली इथे येऊन। आता झिंगाट गाणंच असं आहे की लागलं कोणी आपल्या आपल्या तालावर नाचे, तर खरंच इथं खूपच मजा आलेली आहे येऊन। मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टीव्हीवर बघत होतो कपिल शर्माचे शो। खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली, खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी। भारी वाटते मला खूप। झिंगाटवर आजपर्यंत सगळेच नाचत होते, पण एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचतो खूप भारी गोष्ट आहे। सगळेजण नाचले, आमच्यासोबत पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा आली खूप। मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता। कपिल ती इतर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून, तर खूप भारी वाटते। मला तरी विश्वास बसत नाही आजसुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलो आहे, त्यांचा शो पाहिला आहे मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलो आहे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली। ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा। चांगलं वाटतंय, म्हणजे मागे शाहरुख हवाई अयोध्यामध्ये आला होता आणि आता आम्ही इकडे आलो आहे। ते साठलोट चांगलं चाललं आहे मला वाटतं आणि मजा येते। म्हणजे मराठी त्याही अर्थानं अपग्रेड होते, पाऊल पुढं पडते की शाहरुख खान हवाई अयोध्यासारख्या रिजनल शोमध्ये येतो आणि एक रिजनल फिल्म अशा नॅशनल टी व्हीवरती किंवा एका नॅशनल आणि खूप पॉप्युलर असलेल्या कपिल शर्माचा खरं तर मी पण फॅन आहे आणि अशा शोमध्ये मराठी फिल्म जाते किंवा त्यांना निमंत्रण येते, तर आनंदाची गोष्ट आहे। आता हा पण एक आणखी एक माइलस्टोन आहे की 80 कोटी कमवले आणि अजूनही ती 5व्या-6व्या आठवड्यात आहे। अजूनही थिएटरमध्ये लोक बघतायत आणि सगळ्यांना आवडते। अजूनही मला फोन मेसेज येत आहेत।